एका शहरात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्यांच्या मुलीचे लग्न होत नव्हते. एके दिवशी एक साधू तिच्या घरी आले. त्यांनी तिचा हात पाहिला. त्यांनी सांगितले की हिच्या हातावर लग्नाची रेषा नाही. जर तिने गावात सोनाधोबिनीची सेवा केली आणि सोनाधोबिनीने मुलीला कुंकू लावले तर तिचे वैधव्य निघून जाईल. त्याप्रमाणे ती मुलगी रोज सकाळी सोनाधोबीच्या घरी जायची आणि घरातील सर्व कामे करून घरी परत यायची. सोनाधोबिनीला आश्चर्य वाटले, कारण कामे आपोआप होत होती. संशय येऊन तिने निरीक्षण सुरू केले आणि त्या मुलीला पकडून विचारले. तेव्हा तिनं सोनाधोबिनीला सगळं सांगितलं. सोनाधोबिनीने कुंकू लावताच तिच्या पतीचा मृत्यू झाला. ती शोक करू लागली. सोनाधोबिनीने पिंपळाच्या झाडाला 108 विटांची भोवरी दिली आणि 108 वेळा प्रदक्षिणा घालून निर्जल उपवास केला. पिंपळाची परिक्रमा करताच तिचा नवरा जिवंत झाला, अशी आख्यायिका आहे. त्या दिवशी मार्गशीर्ष अमावस्या होती. धार्मिक मान्यतेनुसार जी स्त्री दर अमावस्येपासून भवरी देण्याची परंपरा सुरू करते आणि दर अमावस्येला भवरी अर्पण करते, तिचे सुख आणि सौभाग्य वाढते असे मानले जाते. आपल्या स्वामी_माऊली 33 या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.